थँक्यू सो मच. पुन्हा एकदा जाऊया नवीन मॅचच्या दिशेने. एक महत्वाची मॅच, या मॅचकडे नजरा वळवल्या गेल्यात. महत्वाच्या मॅच मध्ये आपण पाहतो एका बाजूला टीम आहे धयाड तर दुसऱ्या बाजूला टीम आहे कोंडवली. या टीमकडे नजरा वळवल्या गेल्यात. या दोन्ही टीम महत्वाची भूमिका राहिले. वाईट +1 अशी धावसंख्या अंकित केली आहे. 2 धावा धावफलकावरती. ओमकार आणि सिद्धेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये यांना रोखण्यासाठी सूरज राऊंड विकेटने. हो यावेळी मात्र खोलवरचा बॉल त्याच्यावरती प्रहार. सॉफ्ट डिसमिसल. शॉट मध्ये असलेले क्षेत्ररक्षक इन ऍक्शन मध्ये आलेत. पहिला ब्रेक थ्रू मिळाला आणि मैदानाच्या आतमध्ये पहिला फलंदाज गारद केला. सिद्धेश यांनी मात्र सुरुवात करण्यासाठी प्रयत्न केले होते मात्र ओम स्ट्राइक एंड वरती होते आणि पहा क्षेत्ररक्षक जे शॉट मध्ये होते त्यांनी जबरदस्त कार्य केला गेला झेल. चला मागच्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच मंगेश यांना आम्ही इन्व्हाइट करतोय. मंगेश या, आपल्याला दिलं जाईल प्लेअर ऑफ द मॅच. धया टीम कडे नजरा वळवल्या गेल्यात. खऱ्या अर्थाने जतीनदादा धनावडे या नावाची ओळख देणार हे गाव मैदानाच्या आतमध्ये आज दाखल झालंय. कला क्रीडा आणि सांस्कृतिक वारसा मैदानाच्या आतमध्ये जोपासणारा गाव म्हणजे धयाड आहे आणि या गावाचा इतिहास फार मोठा आहे आणि या इतिहासाला आज मात्र पुन्हा एकदा उजाळणी दिली जाईल क्रिकेटच्या माध्यमातून. इथे प्रत्येक खेळाडू अनेक वर्ष दत्ता मोहिते सारखा खेळाडू या गावामधून खेळलाय. आता मात्र गोलंदाज निघाले सूरज राऊंड विकेटने. लेगस्टम आणि लेगस्टमच्या बाहेरचा बॉल. पंच आमच्याकडे वळाले. त्यांनी सांगितलं हा वाईटचा बॉल आहे. अवांतर धावेच्या स्वरूपामध्ये धाव अंकित केली गेली आहे. धाव संख्या 3 या आकड्यावरती. मंगेश यांना आपण देऊया प्लेअर ऑफ द मॅच चा किताब. मैदानाच्या आतमध्ये सूरज गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आल्यात. त्यांच्या अगेन्स्ट प्रमोद हे बॅटर आहेत. पहा टीव्ही स्क्रीन वरती राऊंड विकेटने निघालेत. पिचिंग लाईन मध्ये आणि तदनंतर मात्र कट केला. क्षेत्ररक्षक आहेत दरम्यान मात्र एक धाव घेण्यामध्ये सपशेल यश मिळवलंय आणि इथे धावसंख्या 4 या आकड्यावरती आहे. 4 धावा धावफलकावरती. टीम आपण पाहिलं ना तर आपल्याला पाहायला मिळाले कोंडवली शिंगटेवाडी या टीमकडे नजरा वळवल्यात. ही टीम मैदानाच्या आतमध्ये आल्या. संघाच्या संघनायकाने सांगितलं की आम्ही 50 बनवू आणि प्रयत्न करतायत. पहा यावेळी हलक्या हाताने डिफेन्सिव्ह मोड मध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळालं अन्वी अजित बडे ही आमची चिमुकली आज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. आज वडिलांसोबत तीही या व्यासपीठावरती दाखल झाली आणि संपूर्ण मैदानामध्ये तिचंही विशेष करून कौतुक केलं जाईल. चर्चा राहिली आहे. जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये. 5 धावा धावफलकावरती आहेत. 3 चेंडूंचा खेळ संपला आहे. सूरज गोलंदाजीच्या ट्रॅक वरती तर प्रमोद फलंदाजीसाठी सुसज्ज झाले आहेत. नजरा वेधल्या गेल्यात. प्रमोद या नावाची चर्चा राहिली आहे. मैदानाच्या आतमध्ये संघर्ष इथून पुढे. ओ यावेळी पहा स्विंग आणि मिस बीट केलाय. सूरज गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आलेत. उंच मारा आहे या खेळाडूचा. जवळजवळ 6-6.5 फुटाची उंची आणि तिथून मात्र हा लँड होणारा हात. फलंदाजाला 4 मुंड्या चित केलं गेलंय. कुरघुडी केली गेली आहे. डावपेच रंगवले गेलेत आणि आता इथून पुढे पुन्हा एकदा निघालेत राऊंड विकेटने. ओ याही वेळी शरीरापासून लांब ठेवण्याचा एक अँगलिंग गोलंदाजी पाहायला मिळाल्या. पिचिंग मिडल ऑफ द स्टंप. तिथून मात्र ऑफस्टंप आणि ऑफस्टंपच्या बाहेर हा बॉल वळवला. ही धमक आहे या गोलंदाजाकडे. नाव आहे सूरज. मैदानाच्या आतमध्ये टीव्ही स्क्रीन वरती आपल्याला पाहायला मिळाल्यात. सूरज यांची गोलंदाजी मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक आहे. पॉइंटला एक क्षेत्ररक्षक, एक क्षेत्ररक्षक कव्हर्सला, एक क्षेत्ररक्षक शॉट एक्स्ट्रा कव्हरला आणि एक क्षेत्ररक्षक मिड ऑफ. हो याही वेळी लगातारचे 3 डॉट. जबरदस्त गोलंदाजीचा नमुना पेश केला. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आहेत असताना सूरज. चर्चा राहिल्या. आज धयाड गावच्या रणरागिणी मैदानाच्या आतमध्ये आपल्या टीमला चीअर करण्यासाठी आल्यात आणि यस टीम सपोर्ट फार महत्त्वाचा असतो. आज या सर्व बाबी आपण पाहतोय आणि नक्कीच आता मात्र नवीन गोलंदाज गोलंदाजीच्या ट्रॅक वरती येईल. नवीन गोलंदाज दाखल होईल.
पहा चर्चा राहिली आहे. दह्याट या गावाची आम्ही चर्चा करतोय. आम्ही जतीनदादा धनावडे यांच्या नावाची चर्चा केली. तदनंतर मात्र आता नवीन गोलंदाज आल्यात, नाव आहे अस्मित. मात्र टीव्ही स्क्रीनवरती पाहतोय अन्वी अजित आहेत आणि तदनंतर मात्र पहा या आमच्या रणरागिनी ज्या टीमला चेअर करतात आणि जिजाऊंच्या लेखी टीव्ही स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला मिळाल्यात. पहा आनंद मनमुराद असा या स्पर्धेचा या टीव्ही स्क्रीनवरती या सर्व छोट्या छोट्या बाबी ओम साई MTC लाईव्ह नाही तर स्पोर्ट आहे. येस या सर्व बाबी चर्चा राहिल्यात. पहा TV.in आहे असं आमच्यापर्यंत कॉल दिलाय. फर्स्ट इनिंग येस ओम साई MTC.in च्या माध्यमातून तुम्ही हे लाईव्ह टेलिकास्ट पाहताय. येस चर्चा राहिली आहे. मात्र पहा उल्लेख आम्ही यासाठी करतोय की ओम साई MTC लाईव्ह अनेक वेळा आपण पाहिलंय, मात्र ओम साई MTC लाईव्ह.in हे देखील पाहायला मिळालंय. म्हणजे एकाच चॅनलचे दोन बंधू आता मात्र चर्चा होते आहे. एकत्र काम अनेक काळ केलं, आता मात्र चर्चा होते. पहा यावेळी मात्र ऑफस्टम आणि ऑफस्टमच्या बाहेर थोडासा उसळी घेणारा बॉल. येस वेस्ट हाईट पंच आमच्याकडे सांगतायत आणि त्यांनी सांगितलं की हा बॉल आहे वाईट. चर्चा राहिली आहे. आता आपण नजरा वळवल्या तर प्रमोद आणि सिद्धेश हे बॅटर आहेत आणि अस्मित हे गोलंदाज आहेत. ओव्हर द विकेटने ते निघालेत. हो पिचिंग पुन्हा एकदा आउटसाइड द ऑफ स्टंप, ट्रॅम्प लाईन आणि ट्रॅम्प लाईनच्या बाहेर. 8 धावा धावफलकावरती लगावण्यामध्ये यश मिळालेलं आहे. चर्चा केली जाते. आपण पाहतोय ना आतापर्यंत 1.2 बॉलचा खेळ समाप्त झालाय. चर्चा होतीये. फास्ट स्ट्राईक एंडवरती असलेले प्रमोद यांनी निराश केले आतापर्यंत. हो उसळी घेणारे बॉल सातत्याने. यावेळी वेस्ट हाईट नो बॉलचा कॉल आलाय आणि मैदानाच्या आतमध्ये दंडात्मक कारवाई केली गेली आहे. असं म्हटलं तर नारी कामयाबी के दरवाजे उन्हीं के लिए खुलते हैं जो उन्हें खटखटाने का दमखम रखते हैं. मैदानाच्या आतमध्ये ताकद दाखवावी लागेल. यावेळी मात्र फ्री हिटचा बॉल आहे. पंचांचा हेलिकॉप्टर आकाशामध्ये गिरकी घालतोय. हो येणारा बॉल फ्री हिट आहे, म्हणूनच म्हटलं उघडा डोळे पहा नीट. येणारा बॉल फ्री हिट. मेजवानी आहे, संधी आहे, संधीचं सोनं करावं लागेल. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आलेला गोलंदाज अस्मित थोडासा महागडा होताना पाहायला मिळाला. आतापर्यंत अवांतर धावा त्याने खर्ची केल्यात. मात्र इथून पुढे प्रमोद संधी आहे. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न ऑन साईडला. क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर लेग रिजन मध्ये, डीप मधून येतील. एक तर मिळवली आहे, दुसरीचा प्रयत्न तत्परतेने केलाय आणि पाहता पाहता दुसरीला तिसरी मध्ये कन्वर्ट केलाय. 2 धावा पळून काढल्या आणि 1 बाईटच्या स्वरूपामध्ये अशा एकंदरीत 3 धावा इथे अंकित केल्या जातील. एकंदरीत आता धावसंख्या 12 रन्स, 12 धावा धाव फलकावरती लगावण्या गेल्यात. वक्त पर अगर तुम्हारी पकड़ हो ना, अगर वक्त पर तुम्हारी पकड़ मजबूत हो, यकीन मारो ये जहर उगलने वाले लोग तुम्हारा कुछ नहीं कर सकते. इथे वेळेला महत्व आहे. गोलंदाज निघाला. यावेळी डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने जबरदस्त प्रहार बाकप देत असताना क्षेत्ररक्षक आले. कॅरी करण्याचा प्रयत्न राहिला आणि इथे अंकित केली आहे ती 13 धावा धावफलकावरती. 1.4 बॉलचा खेळ संपलाय. अस्मित थोडेसे महाग ठरलेत. मात्र आता स्ट्राईक एंड वरती येतात ते सिद्धेश. यांच्याकडे नजरा वेधल्या जातील. सिद्धेश या महत्वाच्या भूमिकेमध्ये काय रणनीती घेऊन येतील. थोडेसे बॅकफूटवरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा फ्रंट फूटवरती आले. फ्लिक केला लॉंग लेगला. बॉल जाईल डिक्लेअर झोन मध्ये. धाव संख्या अंकित होईल ती फक्त 1. चला नवीन बॉल द्या आयोजन कमिटी. धाव संख्या 14 धावा धावफलकावरती. चर्चा राहिली आहे. थँक्यू. अस्मित अंतिमचे काही बॉल. हो यावेळी मात्र राईज होणारा बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. बीट केलाय. डॉट बॉल आलाय.
आणि इथे 14 धावांचा खेळ संपलाय. 7च्या सरासरीने या धावगतीकडे वळले गेले आहेत. 14 धावांवरती 1 विकेट. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि मैदानाच्या आतमध्ये चर्चेला उधाण आलाय. चर्चा होतीये. या मॅचकडे नजरा वळवल्या गेल्यात. प्रमोद आणि सिद्धेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. आता क्रमांक 3चं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजीच्या ट्रॅकवरती दह्याड गावचा सितारा नाव आहे दर्शन धनावडे. रायझिंग स्टार दर्शन धनावडे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. राऊंड विकेटने गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आणि त्यांच्या अगेन्स्ट बॅटिंग साठी प्रमोद हा फलंदाज. 7 बॉलच्या पाठीमागे 4 धावा अधिकचे डॉट बॉल प्रमोद यांनी काढलेत. मात्र धाव संख्येला गती तेव्हाच मिळेल ज्यावेळी तुम्ही हात खोलाल. आता इथून पुढे हात खोलावे लागतील. आक्रमण करावं लागेल. प्रमोद हा बॅटर स्ट्राईक एंड वरती सुसज्ज आहे. हो याही वेळी पहा पिचिंग फार महत्वाचं होतं. फॉलो केलं करण्याचा प्रयत्न होता. पहा काही वेळा तुम्ही फलंदाजी करायला येताना त्यावेळी तुम्ही बॅकफूट वरती जाता. तिथून मात्र जोरकस प्रहार करण्याचा प्रयत्न. बॉल तुमच्या रीच पासून लांब राहतो आणि बॉल आणि बॅट मध्ये संपर्क होत नाहीये. तेच काहीसं घडताना हो याही वेळी लगातारचे डॉट बॉल या फलंदाजाच्या अगेन्स्ट. आतापर्यंत 9 बॉलच्या पाठीमागे त्याने बनवल्यात फक्त 4. नाव आहे प्रमोद. या संघामध्ये अडचणीचा काळ या खेळाडूने घेऊन आलाय. काही काळ तुमचा असाही येतो की तुम्हाला संघर्ष करावा लागतो. म्हणूनच म्हटलं आता ना की आयुष्यामध्ये नेहमी स्पेशल बनून राहा, नाहीतर लोक तुम्हाला आम समजून आचार बनवतील. इथे पहा लेग स्टंप आणि लेग स्टंपच्या बाहेर वाईट +1 अशा 2 धावा अंकित केल्या गेल्यात आणि 2 धावेने धावा संख्या 16. मी म्हणेन ना या मॅच मध्ये अधिकच्या धावा दह्याड या संघाने एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये दिल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 5. तदनंतर अस्मितचं षटक आलं. अस्मितनेही या षटकामध्ये अधिकच्या एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा दिल्या आणि या ओव्हरमध्ये देखील मिळाल्या 2. हो यावेळी उचली घेणारा बॉल आणि इथे यस काय घडलंय पंचांनी थांबवलंय. डिक्लेअर झोन मध्ये ही धाव अंकित होईल 22च्या स्वरूपामध्ये 1. धाव संख्या 17. हो यावेळी कट केला. पॉइंटला क्षेत्ररक्षक कॅच ड्रॉप केला आणि इथे 1 धाव घेण्यामध्ये यश मिळालंय. धाव संख्या 1वर 8. ओ काय घडलं मैदानाच्या आतमध्ये रोजची संधी. नॉन स्ट्राईक एंड वरती फलंदाज ओठी गरज होती का. इथे नॉन स्ट्राईक एंडच्या फलंदाजाला ओमकार इथे बाद होतील. मैदानाच्या आतमध्ये सिद्धेश बॅक टू द पहिलेन जावं लागेल. चुकीचा निर्णय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सिद्धेश आलेत. 1 सिद्धेश गेले, दुसरे सिद्धेश आलेत. स्ट्राईक एंड वरती आहेत ते प्रमोद. आणखी 1 डॉट बॉल. दुसरं षटक माफ करा तिसरं षटकही या ठिकाणी संपलेलं आहे आणि 3 षटकांच्या अखेरीस धाव संख्या आहे ती फक्त आणि फक्त 18. माफ करा डेड बॉल दिलाय. पुढचा बॉल. ओहो यावेळी पहा वेग आणि वेगावरती स्वार बीट केलाय. डॉट बॉल आलाय. लगातारचे डॉट. अठरा धावा धावफलकावरती आहेत. 2 खेळाडू बाद आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. 2.5 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. अंतिमचा बॉल राऊंड विकेटने गोलंदाजीच्या ट्रॅकवरून गोलंदाज निघाल्यात. दर्शन हो याही वेळी बीट केलाय. डॉट बॉल आलाय. लगातारचे डॉट बॉल या मॅच मध्ये अंकित करत असताना 11 बॉलच्या पाठीमागे 5 धावा बनवण्यामध्ये यश मिळालंय ते प्रमोदला.
3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 18 म्हणजे 6च्या सरासरीने ही धावसंख्या बनवण्यामध्ये यश मिळालंय ती टीमला. पहा पहिल्या इनिंग मध्ये ज्यावेळी या संघाचा संघनायक आमच्याशी वार्तालाप करत होता त्यावेळी त्याने मात्र सांगितलं होतं की सर आम्ही 50 ते 55 धावा बनवण्याचा प्रयत्न करू. तर धयाट संघाच्या संघनायकाने देखील सांगितलं होतं की आम्ही 30 धावा आणि 30 धावांच्या अधिकपेक्षा धावा देणार नाही. म्हणजे ही प्रत्येक टीमच्या कॅप्टनची असलेली स्ट्रॅटर्जी आहे, आपल्या खेळाडूंवरती असलेला विश्वास आहे. या सगळ्या बाबी नोंदवल्या गेल्यात. पहा 30 आणि 55 याच्यामध्ये बरंचसं अंतर आहे. मात्र अंतर मैदानाच्या आतमध्ये प्रत्यक्षात तुम्ही खेळत असताना पाहायला मिळतं. आता शेवटचे षटक डेथ ओव्हर मध्ये गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. नाव आहे सुरेंद्र. पहिला बॉल पिचिंग आउटसाइड द लेग स्टंप. व्हाईट बॉलचा कॉल आलाय. एक्स्ट्राने धावसंख्येला सुरुवात केली आहे. 19 धावा धावफलकावरती आल्यात. 19 रन्स मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. पुढचा बॉल हो यावेळी फटका बसलाय. मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षकाच्या खाली येईल का? रनिंग हँड कॅच करण्याचा प्रयत्न कॅच झाली का हा एक प्रश्न आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय? कॅच ड्रॉप होत असताना धावसंख्या अंकित केली आहे. 21 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या. 21 धावा धावफलकावरती लगावण्यामध्ये यश मिळाले. 2 खेळाडू बादही झालेत. प्रमोद आणि सिद्धेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. ओ यावेळी उडवला, लॉफ्ट केला. कॉर्नरला क्षेत्ररक्षक झडप मारे. 1 बाउन्स बॉल मात्र सरळ सीमारेषे पार. मिळतील धावा 4. चौकार 4 रन्स. या चौकारानंतर चौकारा अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचली आहे सरळ 25 या आकड्यावरती. 30 आणि 30 पेक्षा कमी धावा बनवण्यामध्ये जर रोखलं तर संघाचा संघनायक कुठेतरी चांगली रणनीती घेऊन आला. मात्र यावेळी पहा जबरदस्त प्रहार करण्याचा प्रयत्न. स्विंग आणि मिस. बीट केला. लगातारचे डॉट बॉल या मॅच मध्ये पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता मात्र तो आउटसाइड द ऑफ स्टंप असलेला बॉल पिचिंग जिथून झाला तिथून थोडासा बाहेर निघाला होता. पुढचा बॉल हो शरीराचा वेध घेणारा बॉल. लेग स्टंप आणि लेग स्टंपच्या वरून जाणारा बॉल आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिलं. आणि omsaimtc.in च्या माध्यमातून आपण हे प्रात्यक्षिक पाहतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला मिळेल. थोडेसे शफलही झाले होते ऑफ स्टंप वरती आणि तदनंतर मात्र मिडल स्टंप वरून ट्रॅव्हल झाला हा बॉल. यावेळी पहा शफल झाले. ऑफ स्टंप टाकलेला हा बॉल आणि तिथून मात्र बॅटची एज. आणि इथे पहिल्या इनिंगचा हा खेळ समाप्तीच्या दिशेने जात असताना मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती धावसंख्या लगावली गेली होती 26. उत्तरार्ध मध्ये तुम्हाला बनवायच्या आहेत त्या 27 धावा. चला टीम लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज. हा कॉल आपल्यासाठी आहे.
थँक्यू. आपण दुसऱ्या इनिंगकडे वळणार आहोत आणि दुसऱ्या इनिंगच्या दरम्यान मात्र काही बाबींकडे चर्चा केली जाते. पहा टीव्ही स्क्रीनवरती एक रणरागिणी तुम्हाला पाहायला मिळते. या रणरागिणीबद्दल थोडीशी माहिती आमच्यापर्यंत पोहोचली आहे. नॅशनल येस, या रणरागिणीबद्दल पूर्णपणे माहिती आमच्यापर्यंत पोहोचली जाईल आणि तदनंतर मात्र ही पूर्ण इन्फॉर्मेशन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. आणि पहा दुसऱ्या इनिंगकडे आपण वळणार आहोत. मात्र जिजाऊंची लेक आणि महाराष्ट्रामध्ये आज खऱ्या अर्थाने आपण पाहिलं ना तर महिला देखील कमी नाही आहेत. महिलांनी आंतरराष्ट्रीय वर्ल्ड कप देखील जिंकलेला आहे आणि पहा आज WPL सारखी एक मोठी स्पर्धा खऱ्या अर्थाने वुमन्स प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळाले आणि दरम्यान या सर्व बाबींची चर्चा होते आणि अजितदादा बडे यांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत इन्फॉर्मेशन पोहोचवली जाईल. मात्र पहा 26 धावांचं टार्गेट सेट केलं आहे. 27 धावा तुम्हाला बनवायच्या आहेत आणि त्याचा पाठलाग करायचा आहे. पहिला बॉल बाकडवरती गेला, पंच केला, स्क्वॅकचा फटका डीप मध्ये प्रोडक्शन दिला गेला. एक धाव. पहिली रन मैदानाच्या आतमध्ये क्लिअर केल्या. चर्चा केल्या या सर्व बाबी. स्ट्राईकला आपण फलंदाज पाहतोय. सुरेंदर आणि अस्मित हे जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. टीम दयाटकडून मात्र गोलंदाजीच्या ट्रॅकवरती ओम आल्यात. ओ द विकेटने हा बॉल पिचिंग आउटसाइड द ऑफ-स्टंप. येस, व्हाईट बॉलचा कॉल आलाय. ट्रॅम्प लाईन आणि ट्रॅम्प लाईनच्या बाहेर जाणारा हा बॉल मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आणि पहा व्हाईट बॉलची सुरुवात इथे करत असताना पहिल्या बॉलवरती एक आला. हलका सॉफ्ट हँडेड स्क्वेअर कटचा फटका पाहायला मिळाला. या सर्व बाबी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाल्या. पुढचा बॉल ओव्हर द विकेटने जर्सी क्रमांक 5 ओम. ओ यावेळी ऑन साइडला शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. येथील नडाक्षर मधून डीप मधून प्रोडक्शन दिले गेले. मात्र चेंडू अतिशय वेगाने सरळ भेदतोय सीमा रेषा. मिळाल्या धावा 4, चौकार, 4 रन्स. वा भाई वा, अतिशय जबरदस्त पॅडल स्वीप हा प्रहार पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो ज्या पद्धतीने या खेळाडूने हा फटका खेळला. तदनंतर मात्र पहा मैदानाच्या आतमध्ये आज धयाट सारख्या गावामधून एक सुपुत्री पुढे येते आणि तदनंतर मात्र नॅशनल फुटबॉल रेफरी म्हणून जी सुकन्या आज मात्र या गावाची आज नॅशनल लेवलवरती मात्र आपल्या नावाची दावेदारी पेश करते ती नूतन राजाराम धनावडे. या रणरागिणीची आम्ही चर्चा केली आणि थोड्याच वेळामध्ये आपण त्यांना टीव्ही स्क्रीनवरती पाहणार आहोत. पहा, नॅशनल लेवलवरती एखादी महिला जेव्हा देशाचं नेतृत्व करायला जाते, आज नॅशनल पर्यंत पोहोचल्यात, उद्या इंटरनॅशनल पर्यंत पोहोचा हीच अपेक्षा असेल आणि मैदानाच्या आतमध्ये चर्चा होईल. मात्र यावेळी पहा शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक होते, त्यांनी कॅरी केलाय आणि दरम्यान मात्र एक धाव. धावफलकाकडे नजर वळवली ना, धाव संख्या 7 या आकड्यावरती जाताना पाहायला मिळाल्या. 7 धावा होत्या आणि 1 धावेने अंकित केल्यानंतर मात्र 8 धावा धावफलकावरती आहेत. 8 धावा. ओ यावेळी स्विंग आणि मिस. मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल आलाय. 8 धावा धावफलकावरती आहेत. डॉट बॉल आलाय. आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती आहेत. नाव आहे अस्मित. स्ट्राईक एंड वरती आहेत. पहिला बॉल फेस केला. हो उडवला. जबरदस्त प्रहार आणि मैदानाच्या आतमध्ये आग का बोला रे, उछलकर बोला. हा आहे षटकार रचाटोला अस्मितच्या बॅटचा. बॉल बोला मॅक्सिमम षटकार, सिक्सर. जगदंब स्पोर्ट जोर या स्पर्धेमध्ये आज मात्र दहकता टाकत असताना जन्नी कुंभरजाई चषक मध्ये या फलंदाजाने केलेलं हे आक्रमण सगळ्यांची नयन मात्र आपल्याकडे वेधून घेत आहे. वा, काय जबरदस्त प्रहार. नाव आहे अस्मित धनावडे. या नावाची चर्चा राहिली आहे. जबरदस्त प्रहार केला आणि धावसंख्या आता बहरली आणि जाऊन पोहोचली आहे सरळ 14 या आकड्यावरती. षटक क्रमांक 1
समाप्तीच्या दिशेने जात असताना आता मात्र फक्त औपचारिकता पाहायला मिळाली आहे. येणारे बॉल शिल्लक आहेत 18 आणि 18 बॉलच्या पाठीमागे तुम्हाला बनवायच्या आहेत धावा 13. 18 बॉल आणि 13चं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये ओम साई MTC.in च्या माध्यमातून तुम्हाला टीव्ही स्क्रीनवरती पाहायला मिळालाय. नवीन गोलंदाज गोलंदाजीच्या ट्रॅकवरती दाखल होईल. नाव आहे ओमकार. मागच्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर ओम होते, या ओव्हरमध्ये ओमकार आले. दोघांची नावं अतिशय सुंदर आहेत. आणि आता मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंड वरती जे फलंदाज आहे ना, नाव आहे सुरेंद्र, ज्यांनी मात्र 4 बॉलच्या पाठीमागे 6 धावा बनवल्या. चला थोडासा वेग घेऊया. जबरदस्त प्रहार मैदानाच्या आतमध्ये या नावाची चर्चा राहिली आहे. सुरेंद्र ही कमी नाही आहेत, टीम धैर्याकडून ते खेळतायत. मात्र ओमकार पहिलाच बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप, त्याच्यावरती फक्त पंच केला. डीप पिच स्क्वेअर लेग, माफ करा, डीप पिच पॉइंटला आणि स्वीप कव्हर मधून बॉल सरळ चाललाय सीमारेषे पार. मिळतील धावा 4, चौकार 4 रन्स. असं म्हटलं जातं ना की विरासत में सिर्फ सोना और चांदी नहीं मिलता, कई बार जिम्मेदारी भी मिलती है. इथे जिम्मेदारी घेतल्या या फलंदाजाने स्वतःच्या खांद्यावरती. खांदेही तेवढे मजबूत आहेत. नाव आहे सुरेंदर, दया टीमचा आघाडीचा फलंदाज, संघाचा संघनायक. ऑन साइडला प्रहार केला. डीप इश बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. येथील ऍक्शन मध्ये एक धाव घेतली आहे. दुसरीचा प्रयत्न पाहता पाहता तिसरी घेतली आहे. चौथीसाठी निघतील का तर नाही. 3 धावा कंप्लीट केल्यात. या 3 धावेने आता समीकरण बदललंय. येणारे बॉल शिल्लक आहेत 16, बनवायचे आहेत फक्त आणि फक्त 6. 16 बॉल आणि 6चं इक्वेशन. मॅच लवकर फिनिश करणार का दया टीम. स्ट्राईकला मात्र आता फलंदाज आपल्याला पाहायला मिळाले. नाव आहे अस्मित. इनसाइड आउट ओव्हर दी एक्स्ट्रा कव्हर. जबरदस्त प्रहार, कडक कडकडीत चाबूक चॉप केला सरळ सीमा पार. मिळतील धावा 4, चौकार 4 रन्स. वा, हा फटका पाहिल्यानंतर मात्र प्रेक्षक जे कॉमेंट्री बॉक्स मध्ये बसलेत ना, त्यांच्या खऱ्या अर्थाने कुठेतरी त्यांनाही आवडला असेल हा फटका. इतका जबरदस्त प्रहार केला होता. बॅटिंगचा फ्लो या फलंदाजाचा क्लास आहे. याही मॅच फिनिश केल्या दोन्ही स्टाईलने. या मॅचची कहाणी संपवून टाकली आहे. अस्मितची बॅट बोलली आहे आणि षटकाराने मॅच संपवली आहे. जबरदस्त प्रहार केले अस्मित या खेळाडूने. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच हा खेळाडू असेल. नाव आहे अस्मित धनावडे, राहतील या मॅचचे प्लेअर ऑफ द मॅच. यस, मी विनंती करेन आमच्या नॅशनल प्लेअर, नॅशनल रेफरी म्हणून ज्या राहिलेल्या फुटबॉलच्या खेळाडू राहिलेत, सन्माननीय नूतनताई धनावडे यांना आम्ही या ठिकाणी इन्व्हाइट करतोय. या नूतनताई आमच्या रणरागिणी आहे, जिजाऊची लेक आहे. आणि पहा, नॅशनल रेफरी फुटबॉल या खेळामध्ये त्यांनी अतिशय उल्लेखनीय कामगिरी केली आहे. आणि याच कामगिरी पश्चात आपण त्यांचा करूया या अतिथी कक्षामध्ये. आयोजक यांच्या शुभ हस्ते आम्ही अजितजी बडे यांची लहानशी मुलगी आहे अन्वी, हिलाही आम्ही या ठिकाणी इन्व्हाइट करतोय. या आयोजनाच्या पाठीमागे तिचाही महत्त्वाचा हात आहे. या नूतनताई या, आणि मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन या छोट्याशा लिटिल गर्लकडून एका मोठ्या व्यक्तीचा आपण टीव्ही स्क्रीनवरती करतो आहोत तो शुभ सन्मान. पहा, टीव्ही स्क्रीनवरती बरंच काही पाहायला मिळालं आपल्याला. एका बाजूला न्यू जनरेशन आहे आणि दुसऱ्या बाजूला आज मात्र धयाट या गावाचं नाव नॅशनल लेवलवरती घेऊन जाणारे आमची रणरागिणी नूतनताई धनावडे यांचा आपण या अतिथी कक्षामध्ये करत आहोत तो शुभ सन्मान. अतिशय सुंदर कामगिरी त्यांची राहिली आहे. नॅशनल रेफरी म्हणून त्यांची आम्ही उल्लेख करतो आहोत. त्यांनी सुंदर कामगिरी केली आहे. आता मात्र नवीन मॅचकडे जाऊया. या मॅम, आपल्या शुभ हस्ते दिला जाईल या खेळाडूला प्लेअर ऑफ द मॅचचा किताब. या मॅम, आपल्या शुभ हस्ते आपण देऊया प्लेअर ऑफ द मॅच हा किताब. या खेळाडूला दिलं जाईल अमूल या कंपनीची एक जबरदस्त एनर्जी ड्रिंक. अस्मित, या अस्मित धनावडे यांना दिला जाईल प्लेअर ऑफ द मॅच. या अस्मित, वेल्डन अमित. अस्मित, जबरदस्त बॅटिंग केली अस्मितरा. आणि मैदानाच्या आतमध्ये एक प्रहार जो होता ना, जो समोर आमच्या कॉमेंट्री बॉक्सला आढळला, त्या प्रहाराने तुझी ॲबिलिटी, तुझा क्लास दाखवलाय. वा, जबरदस्त टायमिंग या खेळाडूकडे आहे. आणि याच खेळाडूच्या
या खेळाडूला दिले जातं प्लेअर ऑफ द मॅच नूतनताई धनावडे यांच्या शुभ हस्ते. थँक्यू सो मच.